श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 26 डिसेंबरला आहे सफला एकादशी। सफला एकादशी दिवशी इच्छापूर्ती योग हा जुळून आला आहे। त्यामुळे या दिवशी जी काही आपण सेवा करणार आहे ती सेवा नक्कीच प्रभावी आणि लवकर फलदायी ठरणार आहे। त्यामुळे आपल्या जीवनात ज्या काही अडचणी असतात त्या दूर करण्यासाठी, आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा सफल होण्यासाठी कोणता उपाय करायचे ते आपल्याला आपण सफला एकादशी दिवशी ते पाहणार आहोत। सफला एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूची कृपा होते आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद त्या व्यक्तीला त्यांच्या जीवनात यश मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरत असतो। जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर सफला एकादशी दिवशी पूजा केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनात यश प्राप्त होते। आपल्या आयुष्यात येणारे अडथळेही दूर होतात। सफला एकादशी कधी आहे, आपल्याला विष्णूचे कोणते व्रत करायचे किंवा त्यांच्या कोणत्या सेवा करायच्यात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर या दिवशी म्हणजे गुरुवारी आहे सफला एकादशी। तर सफला एकादशी दिवशी आपल्याला पहाटे 5:23 ते 6:23 पर्यंत आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची। हा एकादशीचा शुभ मुहूर्त आहे, म्हणजे पहाटे 5:30 ते पहाटे 3:30 फक्त 1 तासच आपल्याला हा शुभ मुहूर्त आहे। त्यावेळेस आपल्याला भगवान विष्णूची सेवा करायची। ही सेवा केल्याने आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात। या दिवशी दुपारी 12:01 ते 12:43 अभिजित मुहूर्त आहे। त्या मुहूर्तावर पण तुम्ही सेवाही करू शकता। सफला एकादशीचे व्रत केल्याने भगवान श्रीहरीची कृपा होतेच, शिवाय या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे। त्यामुळे लक्ष्मीचीही कृपा आपल्याला या व्रतामुळे होते। लक्ष्मीचे व्रत आपण या मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवार आहे। तर बघा ना, योगायोग म्हणजे मार्गशीर्षचे व्रत आणि एकादशीचे हे व्रत हा योग जुळून आल्याने आपल्याला लक्ष्मीनारायणचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो। या दिवशी नशिबाची साथ आपल्याला मिळेल आणि आपले सौभाग्य वाढण्याची सुद्धा चांगली संधी आहे। त्यामुळे या दिवशी आपण लक्ष्मीनारायणाची सेवा केली तर आपल्याला खूपच फलदायी हे ठरणार आहेत। सफला एकादशी दिवशी आपल्याला भगवान विष्णूची कोणती सेवा करायची, मंत्र कोणता म्हणायचा आहे, उपाय काय करायचा ते आपण आता पाहणार आहोत। तर सफला एकादशी दिवशी नारायण मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। हा अतिशय प्रभावशाली आपल्याला मंत्र म्हटला जातो, जो की या दिवशी भगवान विष्णूंना नारायण स्वरूपात आपण त्यांची पूजा करायची असते आणि त्यांच्या 5 मंत्राचं आपल्याला इथं पठण करायचं असतं। तर पहिला मंत्र सर्वांना माहीत आहे, ओम नमो नारायणाय, हा पहिला मंत्र आहे। दुसरा मंत्र आहे ओम क्लीम विष्णवे नमः। तिसरा ओम आम प्रद्युम्नाय नमः। चौथा ओम आम शंकर्षणाय नमः। पाचवा ओम आम अनिरुद्धाय नमः। हे 5 मंत्र आपल्याला सफला एकादशी दिवशी पठण करायचे आहेत। तर हे मंत्र पठण केल्याने आपल्या जीवनात ज्या काही अडचणी असतात त्या दूर होण्यास मदत होतात। शास्त्रात असे सांगितले आहे की सफला एकादशी दिवशी नारायण मंत्राचा जप केल्याने आपल्या यशाचे मार्ग मोकळे होतात आणि प्रगतीचे मार्ग हे खुले होतात। घरात सुख समृद्धी नांदते, देवी लक्ष्मीचा वास घरात येतो, आईच्या कृपेचा आशीर्वादही आपल्या घरावर होतो, तसेच अखंड लक्ष्मी आपल्या घरी नांदते। त्यामुळे या मंत्राचा जप करायला काही हरकत नाही। जप करताना काही नियम आहेत का, तर पहिला नियम म्हणजे आसनावर बसून आपल्याला जप करायचा असतो। दुसरा नियम म्हणजे जप करताना आपल्याला मध्येच थांबायचं नसतं। तिसरा नियम, जपाची संख्या ही आपल्या यथाशक्ती आपल्याला निवडायची असते, म्हणजे एक जप तुम्ही 21 वेळा, 11 वेळा किंवा 108 वेळाही म्हणू शकता। म्हणजे यथाशक्ती तुम्ही जप किती म्हणायचा आहे तर तुम्ही ठरवायचं, मगच तो म्हणायचा असतो। सफला एकादशी दिवशी यश आणि समृद्धी प्राप्तीसाठी पण काही उपाय केले जातात। शास्त्रात एकादशीला खूप असं महत्त्व आहे। एखाद्याच्या जीवनात कोणतीही समस्या येत असेल तर एकादशी दिवशी काही उपाय केल्याने त्याचे चांगले परिणाम हे दिसून येतात। या दिवशी व्रत केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद तर प्राप्तच होतो, शिवाय माता लक्ष्मीची कृपाही आपल्यावर होते। अनेकदा आपल्याला खूप सेवा करूनही काही यश मिळत नसेल तर सफला एकादशी दिवशी आपल्याला भगवान श्रीहरीच्या मंत्राचा जप करायचा असतो।
आपल्याला आता या दिवशी सिद्धी मिळवण्यासाठी काही उपाय करायचे असतात. तर काय करायचं, कणकेचा दिवा घ्यायचा. कणकेचा दिवा घेऊन आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करायची आणि हा दिवा आपल्याला चांगले परिणाम देऊ शकतो, सोबतच आनंद आणि समृद्धीही आणू शकतो. त्यामुळे तुम्ही हा एक उपाय करा. दुसरा उपाय म्हणजे काय, तर या दिवशी कच्चं सूत आहे ना, ते कच्चं सूत घेऊन केळीच्या झाडाला आपल्याला गुंडाळायचे आणि केळीच्या झाडाची आपल्याला षोडोपचारी पूजा करायची. तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील त्या दूर होतात आणि जे अविवाहित लोक आहेत ना, त्यांना इच्छापूर्ती वर हा मिळू शकतो. त्यामुळे हा दुसरा उपाय आहे. तिसरा उपाय म्हणजे व्यवसायासाठी काही समस्या असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी आपल्याला दान करायचे असतात. त्यामुळे सफला एकादशीचे व्रत हे नक्कीच करा. आणि या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंच्या अष्टोत्तर नामावली जर तुम्हाला पाठ असेल तर तुम्ही ते म्हणू शकता. विष्णू सहस्त्रनाम या दिवशी सेवा केली तरी चालेल. स्त्री सूक्त, पुरुष सूक्त यासारख्या सेवा तुम्ही या दिवशी नक्की करीत जा. भगवान विष्णूंना अभिषेक ही खूप प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही अभिषेकच्याही सेवा करायला विसरत जाऊ नका. ह्या ज्या काही छोट्या छोट्या सेवा असतात ना, त्या सेवा केल्यानंतरच आपल्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे व्रतात सर्वात श्रेष्ठ मानलेले व्रत म्हणजे एकादशी आहे. आपण कुठलेही व्रत नाही केलं तरी एकादशी व्रत करा असं शास्त्रात सांगितलं जातं. त्यामुळे एकादशीचे व्रत जितकं महत्त्वाचं तितकंच या दिवशीच्या सेवाही महत्त्वाच्या असतात. त्यामुळे सेवा तुम्ही नक्कीच करत जा. तर झालेली सेवा महाराजाच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.